हो. हा तू घेतला होता होय. 1 वर्ष आधी. हो. अरे ढाकता का ढाकता 1 हो, हो, हो. वर्षात राजा वाटत काय बोलताय हो? चोर तर चोर. मी चोरला नाहीये मी, विकत घेतलेला तुमच्याकडनं. विकत घेतला होता होय. माझ्याकडून. हो, मी विकला होता. दिले माझ्याकडे. असं पुन्हा असं बाबा. अहो मोबाईल चालत नाही हो. अबे 1 वर्षाचं लहान लेकरू बी चालत नाही. तुझ्याकडनं काय ना अपेक्षा करतो. अहो हा मोबाईल कामच काही करत नाहीये. मग तू कर ना बे, किती अपेक्षा रे. अहो, काय बोलू? अहो, 1 वर्ष झाला मोबाईल घेऊन. जेव्हापासून एकदा नुसत्या तक्रारी आहे त्या मोबाईलच्या. तक्रारी काय बी बोलतो. एवढा भारीचा पीस विकला होता मी तू. काय म्हणजे तक्रारी. नाही नाही, नाही नाही. मला माहित आहे. मला मोबाईल रिपेअर करून द्या किंवा बदलून द्या. बदलून काय ना बे. का म्हणजे? नाही हा बदलून काम नाही करायचं. मला हा बदलून पाहिजे. अहो याची सवय झाली हो मला. तुला याची सवय झाली. मग एवढीशा जीवाला तुझी सवय झाली. सरळ सरळ काय तोंडावर म्हणतोय बदलून द्या. अरे काय वाटत ना गरीब बिचारा जीवाला. काय बोलताय? ऐक समजा तुझ्या तुझी बायको आजारी पडली. तो सासऱ्याकडे जाणार आहे. सासऱ्याला म्हणणार आहे बायको बदलून द्या. इकडे आला बाबा माझ्याकडे मोबाईल बदलून द्यायला. बायकोचा काय संबंध आहे? आणि बायको आजारी पडली मी घेऊन जाईल तिला डॉक्टरकडे. मग जा ना बे. त्याचे पण काय डॉक्टरचे पैसे मी देऊ माझ्या पाकिटातून. हो, ताई असं नाही हो. मोबाईल काम नाही करत आहे. माझी सगळी कामं अडली आहेत याच्यामुळे. मग मी काय करू बाबा. कर ना बे काम. काय ना मला विचारतो. हो ताई, त्या मोबाईल काल वापरत होतो आणि अचानक लाईट गेली त्याची. लाईट गेली. लोड अबे भैदाडा लोड शेडिंग रे. आमच्या विदर्भात येऊन बघ 10 दिवस लाईट नसते. म्हणून मी लोकांना सतत सांगत असते झाडं लावा झाडं लावा झाडं लावा. झाडं लावलं तर पाऊस पडेल. पाऊस पडला तर पर्यावरणाचं रक्षण होईल आणि पर्यावरणामुळे आमच्या विदर्भात ताई पाऊस ताई, पडेल. काय बोलताय तुम्ही? मोबाईल बद्दल बोला. मी इथे काय विदर्भात किंवा तुमच्या पर्यावरणावर चर्चा करायला नाही आलोय. का रे आमच्या विदर्भाबद्दल बोलायचं. आम्ही विदर्भाचे. आम्ही विदर्भ काय महाराष्ट्राचा भाग नाहीये रे. काय मोबाईल बद्दल बोलावं तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे का मग? अहो मग मगापासून काय मी देवासाठी दिवा उपटतो इथे? नाही नाही काय नाही तसं काय नाही. बोला बोला काय. आमच्या अण्णा नेहमी म्हणायचे बोला बोला. जो बोलेल त्याची माती पण विकली जाईल. बोला बोल बेटा. तसं या मोबाईल मार्केट टाकायच्या लायकीचा झालाय. काही कामी येत नाही. कळतंय का तुम्हाला? नाही असं काही नसतं. काय काय तुमची लाईट तर गेली ना त्याची. अरे मग त्याच्या लाईट पासून तुला काय लागे अडतंय. त्या लाईटच्या जीवावर तुला काय टीव्ही बघायचंय. कधी बायकोला मिक्सर चालवायचा अहो, आहे. डावदाला त्याची लाईट. मोबाईल आता जनरेटर नाही आहे तर जनरेटर म्हणून वापर करायला. काय का जनरेटर. अरे तुम्ही काय जनरेटर म्हणून वापरणार. जनरेटर तर आम्ही वापरतो विदर्भातली लोक. 10 दिवस ताई मोबाईल बद्दल कसा बोलावं. जगतो आमचं आम्हाला माहिती रे. तिला काय सांगू. हो ताई मोबाईल बद्दल बोलाव तुम्ही. काय प्रॉब्लेम आहे तुझ्या मोबाईल मध्ये. अहो मगाशी कॉल आला, व्हायब्रेट झाला आणि अचानक हँग झाला फोन. हँग झाला. हँग झाला. पॅरालिसिस. काय? पॅरालिसिसचा इथे काय संबंध आहे? पॅरालिसिस रे. सेम आमच्या अण्णांचं पण असं. बरं हँग झाले व्हायब्रेट झाले आणि लगेच हँग झाले. सेम पॅरालिसिस. आता हे अण्णा कोण? आमच्या आजोबा रे विदर्भाचे. असंच वाटत होतं काही प्रॉब्लेम नाही. झाला अहो तसं नाही हो. हा हँग झाला आणि अचानक बंद झाला. काही प्रॉब्लेम आहे का मग. हो माझी सगळी कामं हँग झाला आणि अचानक स्विच ऑफ झाला फोन. स्विच ऑफ झाला म्हणजे बंद पडला ना. त्या कायला मी एवढं टेन्शन घेतो. मला नाही वाटत एवढा मोठा काही विश्वास आहे. माझ्यामध्ये या फोनचा डिस्प्ले केला असेल. या फोनच्या डिस्प्ले असं टच केलं ना त्या किचकन पाणी आलं. टचकन अण्णा आमचे अण्णा. हो काही रडू नका. नाही मोबाईल मोबाईल नाही काय अशीच माझ्यासारखी इमोशनल हो, होते. ताई, ताई, टच केलं तरी ताई. टचकन पाणी येत होतं. ताई मोबाईल नको. मोबाईल आणला ताई. का रे अण्णांबद्दल बोलायचं नाही. अण्णा आमचे विदर्भाचे मी म्हणून पाया बोलायचं पडतो ताई. मोबाईल मागून आमच्या ताई, अण्णा मोबाईल विदर्भाचे बचावा. अण्णांबद्दल बोलायचं नाही.